मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 10,60,00,000 रुपयांचे सोने, हिरे आणि परदेशी चलन जप्त करण्यात आलंय. 20 मार्च ते 22 मार्च दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 5.36 कोटींचं परकीय चलन, 3.75 कोटींचे हिरे आणि 1.49 कोटी मूल्याचे 2.59 किलो सोने अशा एकूण 8 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 10,60,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 20 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्गमन क्षेत्रात परकीय चलन आणि हिऱ्यांच्या तस्करीबाबत विमानतळ आयुक्तालय मुंबई कस्टम झोन 3च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलेली आहे. संशयितांपैकी एक जण मुंबईहून बँकॉकला जात होता आणि त्यानुसार अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या निर्गमन क्षेत्रात सावधगिरी बाळगली आणि संशयितांसह प्रवास करणाऱ्या अन्य एका प्रवाशाची तपासणी करण्यात आली असता त्याच्याकडे 5.36 कोटी किमतीचे परकीय चलन आढळून आले. त्यानंतर संशयाच्या आधारावर त्याच फ्लाईटमधील अन्य एका प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता एका ट्राउझरच्या खिशात 3.75 कोटींचे हिरे लपवून ठेवलेले आढळले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.